श्री स्वामी समर्थ. मी सोनाली बोरुडे. तर जस्ट आता दसरा झालेला आहे. आता जरा आम्ही निवांत आहे. आता दुकान नाही काय नाही म्हणून बसलेले होते अशीच. म्हटलं चला आज ब्लॉग काढून टाकावा. काल माझा ब्लॉग परवाचाच होता, तो मी काल टाकला होता. माझ्या लक्षातच ते राहिलं तो टाकायचा, म्हणून मी तो काल टाकला होता. आणि आता सध्या घरीच आहे मी, म्हणून म्हटलं चला आता काय चाललंय काय नाही बोलू आपण यांच्यासोबत. तर तुम्हाला माझी एक गोष्ट शेअर करायची की ती त्या दिवशी मी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर केला होता की त्यात मी तुम्हाला म्हणले होते का मला दवाखान्यात असं झालं म्हणून मला डॉक्टर असे बोलले तसे बोलले. तर त्या विषयावर मला जरा बोलायचं होतं. तर दसऱ्याच्या दिवशी तर मी काही दुकान लावलं नव्हतं. त्याच्या आदल्या दिवशी मग डॉक्टर भेटले मला तिथं. डॉक्टरांनी सॉरी बिरी बोलले मला. डॉक्टर बोलले सॉरी ताई, चुकून मी असं बोललो तुम्हाला, मला तसं बोलायचं नव्हतं. पण ठीक आहे, त्यांचं पण एक म्हणजे त्यांना पण वाटतं, त्यांचा एक प्रायव्हेट दवाखाना होता म्हणून, त्यांचा प्रायव्हेट दवाखाना होता आणि म्हणून ते बोलले तसं. त्यांना पण वाटतं त्यांच्या दवाखान्यामध्ये असं नाही का स्ट्रिक्ट वातावरण पाहिजे, म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण आहे त्यांच्या. आणि त्यांना असं वाटलं का असं कसं कोणी पण आलं आणि डायरेक्ट एंटर केलं आणि बाथरूमकडे गेले. तर मग मी त्यांना समजावलं, म्हणलं असं नसतं. एक लेडीज होती, लेडीजला जाऊन द्यायला पाहिजे नव्हतं. गेले तुम्ही पूर्ण स्टाफ गोळा केला, त्यानंतर तुम्ही एवढे बोलले मला आणि नंतर आता तुम्ही मला म्हणताय सॉरी ताई, असं नसतं. ठीक आहे, झालं ते झालं म्हणलं. पण आता याच्या पुढं जर कुठली लेडीज असेल तर प्लीज तिला जरा रिस्पेक्ट देऊन बोला. कारण की प्रत्येकाची काही ना काही गरज असते, काही ना काही असतं. कधी कुठं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जरा बोलताना जरा रिस्पेक्ट देऊन बोलत जावा, हीच माझी इच्छा असते सगळ्यांकडनं. आणि आता ठीक आहे, जाऊ द्या. ते डॉक्टर बोलले मला सॉरी बिरी, म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. आणि नशीब माझं एवढं की मला खूप राग आलेला होता. मी डॉक्टरांचं नाव किंवा दवाखान्याचं काही टाकलं नाही तर उगाच मोठा प्रॉब्लेम झाला असता. जाऊ द्या, ठीक आहे जाऊ द्या. सॉरी बोलले ते मला, खूप वेळेस सॉरी बोलले. त्यामुळे म्हणलं जाऊ दे. आता ते एवढे महागार घेता येतं, आपण कशाला लावून धरायचं असं तसं. माझं असं आहे, कोणी जर मला सॉरी बिरी बोललं मी म्हणते जाऊ दे ठीक आहे, झालं असेल तर झालं असेल. मी लगेच सोडून देते. मी असं जास्त वेळ धरून नाही बसत. मग मी तिथं सोडून दिलं, म्हणलं जाऊ दे. डॉक्टरांनी मला एवढं पण बोलले का तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकताय. पण नेमकी मला ज्या दिवशी दुकान लावायचं होतं दसऱ्याच्या दिवशी मला जरा ताप आला होता म्हणून मी काही लावलं नाही. कारण की 2 दिवस आधी आम्ही उन्हात बसलेलो होतो मी, तर मला ते दसऱ्याच्या दिवशी नेमकी ताप आला म्हणून मी या दसऱ्याच्या दिवशी काही शूट पण नाही केलं. काहीच नाही केलं मी. पूर्ण दिवस मी झोपून होते कारण की मला काही सुधरत नव्हतं, कणकण ताप. म्हटलं जाऊ दे. दिवाळीचं तर लावणार आहे मी दुकान. मी नक्कीच तुम्हाला दाखवून मी दिवाळीचं कसं दुकान लावते काय. कारण की नाशिकला आम्ही लावतो दुकान, माझे मम्मी पप्पा लावतात. रांगोळी, लक्ष्मी हे सगळं असतं आमच्याकडं. तर आता मी पुण्यात सुद्धा लावणार आहे. पुण्यात मला आता येऊन 3-4 महिनेच झालेले. याच्या अगोदर मी नगरला राहायची. माझी सासरवाडी नगरची, माहेर माझं नाशिकचं आहे. आणि मिस्टरांना जॉब येत आहे म्हणून मी पुण्याला आलेले. माझे मिस्टर तर म्हणतात घरीच राहा, काय करू नको, मी बघतो सगळं काही. पण असं वाटतं नाही एक चला बाबा काहीतरी केलं पाहिजे, म्हणून म्हटलं चला करू. आणि दुकान मी तिथं लावणार आहे. आता दिवाळीचं पण, दिवाळी आता स्टार्ट होणार आहे, बघूया लावू आता तिथं दुकान. आणि सांगायचं एवढं की जाऊ द्या, जे झालं ते झालं, सोडून दिलं मी. आता जास्त वेळ लावून धरायला पण काय हे नाही. म्हटलं जाऊ दे, जे झालं ते झालं, द्यायचं सोडून. माझे मिस्टर बोलले जाऊ दे, ते सॉरी बोलले, हे झालं ते सोडून. आणि दुकान मी लावणार आहे. प्लीज जर कुणाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे येऊ शकताय आणि येऊ शकताय. माझ्याकडं सगळं राहणार आहे. लक्ष्मी, शिराई, परत पंत्या, बोळके हे सगळं मी तिथं लावणार आहे. रांगोळी. आणि सांगायचं एवढं तुम्हाला की कशी दिसते मी, काही नाही, फक्त ऊन चमकते म्हणून जरा चेहरा असा हे दिसतोय माझा. हे बघा, ऊन आमच्या घरात असं ऊन येतं ह्या साईडनी,
विंडोतनं आणि मी बसलेले इथं पलंगावर बसलेले मी आत्ता आणि तिथनं शूट करते. कारण की मला आज खूप कंटाळा आला होता शूट करायचा, पण म्हटलं जाऊ दे, काल पण आपण एक ब्लॉग नाही टाकलेला, आज पण नाही टाकला तर मग परत आपले सबस्क्राईब नाही वाढत, काय नाही. म्हटलं चला बाबा आपण टाकूया म्हणून. प्लीज माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका. बाय.